नमस्कार माझ्या मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. नवीन विषयाबद्दल, नवीन कायद्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे मी. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे जाहिरातीसाठी नाही. कायद्याबद्दल माहिती देणं, लोकांपर्यंत कायद्याची माहिती पोहोचवणं हा त्याचा उद्देश आहे. आजचा विषय आहे की आपण नेहमीच बघतो की आपण मिळकती घेतो, फ्लॅट घेतो, दुकानं घेतो, दालनं घेतो, ऑफिस घेतो आणि मग ते आपण गुंतवणूक म्हणून घेतलेले असतात, म्हणून आपण ते भाड्याने चढवतो. आणि भाड्याने चढवल्यावर मग बऱ्याचदा अगदी क्वचित प्रमाणात भाडेकरू खोडसाळ असतात, निघतात आणि त्यावेळेस घरमालकाला त्याचा त्रास होतो किंवा जागा मालकाला त्रास होतो. सो अशा वेळेस जेव्हा भाडेकरू भाडं देत नाही किंवा जागा सोडत नाही, त्यावेळेस घरमालकाने काय करावं किंवा जागा मालकाने काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि मग त्याच्यातनं आपण बऱ्याचदा विविध वकिलांकडे जातो, सल्ले घेतो. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याचबद्दल बोलू इच्छितो की असं जर झालं तर काय करायचं. तर याच्यात दोन प्रकारचे विकल्प आपल्याकडे आहेत. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी म्हणजे रहिवासी जागा आणि इतर मिळकती, या दोनसाठी दोन विविध कायदे आपल्याला वापरता येतात. रहिवासी मिळकती जर असतील, फ्लॅट, घर, बंगला, रो हाऊस अशा प्रकारचं जर काही रेसिडेन्शियल प्रिमायसेस असेल आणि त्याच्यातनं जर भाडेकरू खाली करत नसेल, तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्षम अधिकारी हे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत ही एक ट्रिब्युनल सेवा दिलेली आहे की हा सक्षम अधिकारीकडे आपण जर आपली जी कैफियत आहे किंवा आपली जी केस आहे ती नोंदवावी लागते. त्याच्यात मग तुम्ही कोण, तुमची जागा कुठली, भाडेकरू कोण, तो कुठे राहतो, किती भाडं होतं, किती डिपॉझिट होतं, कधीपासनं भाडं देत नाही, कधीपासनं खाली करत नाही, असा तो सगळा आशय असतो. आणि त्या आशयातनं आपण ती एक तक्रार तयार करतो, एक अर्ज तयार करतो आणि त्या अर्जावर हा सक्षम अधिकारीकडे फार लवकर न्याय मिळत असतो. हा अर्ज दाखल केल्यावर सक्षम अधिकारी सगळ्यात पहिले भाडेकरूला समन्स काढला जातो, नोटीस काढल्या जाते आणि त्याला कोर्टात हजर राहावं लागतं. तो हजर झाल्यावर त्याचा जबाब, लेखी जबाब घेतला जातो आणि त्यानंतर लगेच एक फायनल आर्ग्युमेंट होते आणि त्या फायनल आर्ग्युमेंट नंतर निकाल लागतो. आणि हा निकाल सहसा घरमालकाच्या बाजूने लागतो. पण हे सक्षम अधिकारीकडे अर्ज दाखल करणं आणि याच्यातनं हा सगळा तडकाफडकी न्याय आपल्याला मिळणं किंवा घरमालकाच्या बाजूने न्याय लागणं, ही प्रक्रिया जी आहे याच्यासाठी एक अट आहे. ती म्हणजे हा सदरचा भाडेकरू बरोबर घरमालकाने लीव आणि लायसन्स खाली ॲग्रीमेंट नोंद झालेली पाहिजे. तुमचा जो करार आहे हा लीव लायसन्स करार ह्या माथळ्याखाली किंवा ह्या हेडखाली तो रजिस्टर पाहिजे. मग तो महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन लीव अँड लायसन्सची पण सोय केलेली आहे किंवा तुम्ही
नोंदणी अधिकारीकडे, दुय्यम निबंधकाकडे जाऊन सुद्धा हा करार नोंदवू शकता. पण नोंदणी ही आवश्यक आहे. नोटरी लिव्ह अँड लायसन्स करार कायदेशीर ग्राह्य धरले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यासाठी कमीत कमी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागते. कमीत कमी ₹500 आहे. जास्तीत जास्त भाडं आणि डिपॉझिटच्या एकूण रकमेच्या 0.25% म्हणजे 0.5% स्टॅम्प ड्युटी लागते. मग ही स्टॅम्प ड्युटी वाचवू नका. उगीच ₹100 ₹200च्या बॉन्डवर असे करार करू नका, नोटरी करू नका. कारण की नोटरी करून त्यांना कायदेशीर अधिकार येत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि नोंदणी जर झालेली असेल लिव्ह अँड लायसन्स कराराची, तरच पुढे आपण सक्षम अधिकारीकडे जाऊन आपल्यासाठी न्याय मागू शकतो. जर तुमची ही नोंदणी नसेल, तर तुम्हाला सक्षम अधिकारीकडे जाता येणार नाही. मग तुम्हाला दिवाणी न्यायालयात तुमचा दावा दाखल करावा लागेल, खटला दाखल करावा लागेल. तो खटला असेल भाडेकरूस बाहेर काढणे आणि जे थकीत भाडं आहे ते वसूल करणं, या कायद्याखाली ते जातं. आणि दिवाणी न्यायालयात जर ते गेलं तर त्याला वेळ लागतो, कारण की दिवाणी न्यायालयातली प्रक्रिया वेगळी आहे आणि सक्षम अधिकारीकडची प्रक्रिया वेगळी आहे. त्यामुळे सक्षम अधिकारी तुम्हाला लिव्ह अँड लायसन्स रजिस्टर असेल तर तो न्याय देताना तुम्हाला डबल भाडं सुद्धा देऊ शकतो. म्हणजे भाडेकरूला तो फाईन लावून त्याला भाडेकरूने जोपर्यंत तो तुमची जागा मिळकत खाली करत नाही आणि तुम्हाला ताबा देत नाही, तोपर्यंत डबल भाडं लागेल. अशा प्रकारची तरतूदही त्याच्यात करू शकतो निकालामध्ये. आणि सक्षम अधिकारीकडे इतके अधिकार असतात की तो पोलीस यंत्रणेला सांगून त्यांचा एक अधिकारी नेमून त्या भाडेच्या ठिकाणी जाऊन भाडेकरूला बाहेर काढून त्याचा ताबा घर मालकाला देणं, इथपर्यंत त्यांना पॉवर्स आहेत, ताकद आहे. पण हेच जर तुम्ही दिवाणी न्यायालयात गेलं तर हे इतकं सोपं राहत नाही. आणि हे सगळं मी जे बोलतोय आता, हे रहिवासी जागेसाठी आहे. आता आपण पार्ट 2 म्हणजे त्याच्यावर चर्चा करू की रहिवासी जागा नाही आहे, इतर व्यावसायिक जागा आहेत, दुकानं आहेत, ऑफिस आहेत, गोडाऊन आहेत, अशा प्रकारच्या जागा आहेत. याच्यात काय करावं? तर मित्रहो, याच्यात सुद्धा तुमची मिळकत कुठली असो, प्रॉपर्टी कुठल्याही टाईपची असो, तुम्हाला नोंदणी कंपल्सरी आहे, गरजेची आहे. नोंदणीशिवाय तुमचा कुठलाही कैफियत किंवा तुमची कुठलीही तक्रार कुठल्याच कोर्टात, कुठल्याच न्यायालयात ऐकली जाणार नाही. त्यामुळे ती जागा कमर्शियलची असो का रेसिडेन्शियलची असो, नोंदणी ही अगदी गरजेची आहे. आता ही जर केस कमर्शियलची असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता, दिवाणी न्यायालयात जाऊ शकता. तिथे इविक्शन म्हणजे भाड्याने दिलेली जागा खाली करून घेणे, रिकव्हरी ऑफ रेंट म्हणजे भाडे वसुलीचा कायदा, आणि तिसरं की ट्रेसपासिंग म्हणजे करार संपल्यावर सुद्धा भाडेकरूने आमच्या घरमालकाच्या जागेत राहणं हा गुन्हा आहे. कुणाच्या वैयक्तिक खाजगी मालमत्तेत परवानगी घुसणं किंवा विना परवानगी जाणं हा जो गुन्हा आहे तोच कलम भाडेकरूवर लागू होतो. आणि घरमालक ट्रेसपासिंग म्हणजे गैरकायदेशीरपणे वैयक्तिक मिळकतीत विना परवानगी येणे याखाली गुन्हा दाखल करू शकतो. याच्यात वेळ लागेल पण न्याय मिळतोच.
कारण की भाडेकरू जर भाडं देत नसेल तर भाडेकरूला कुठलाही अधिकार उरत नाही की त्याने त्या जागेत ठाण मांडून बसावं. हां, बऱ्याचदा घर मालकांचंही चुकतं की घर मालक सुद्धा अनेकदा असं करतात की फक्त डबल भाडं मिळावं किंवा भाडेकरूला त्रास देऊन त्याच्याकडनं जास्तीचं भाडं कबूल करून घेण्यासाठी मुद्दाम ॲग्रीमेंट रिन्यू करत नाहीत. भाडेकरूकडनं कुठलाही त्रास नाहीये. दरवर्षी 10% 5% भाडं वाढ होतीये आणि सगळं सुरळीत सुरू असताना, घर मालकाला कारण नसताना भाडेकरूला नोटीस देऊन बाहेर काढणं आणि त्याचा बिझनेसमध्ये जाऊन, त्याच्या व्यवसायात जाऊन अडथळे निर्माण करणं, त्याची बदनामी करायचा प्रयत्न करणं, तिथे गोंधळ घालणं त्याच्या व्यवसायाच्या जागेवर, ह्या सगळ्या गोष्टी जर घर मालकाने केल्या तर घर मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि घर मालकाच्या विरोधातही कोर्टामध्ये मनाई हुकुमाचा अर्ज भाडेकरूच्या हक्कामध्ये माननीय न्यायालय पारित करू शकते. त्यामुळे फक्त घरमालकाचीच भाडेकरूची चूक असेल तर 100% घरमालकाच्या बाजूने निकाल लागेल. पण घरमालकाची चूक असेल, कारण नसतानाच जर काढत असेल आणि ह्या कायद्याला दिस इज अ लिव्ह अँड लायसन्स कराराच्या खाली जर असेल तरच आहे. जुने भाडेकरू जे आहेत, 35 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष जुने भाडेकरू जे आहेत, त्यांच्यासाठीचा कायदा अजून वेगळा आहे. त्या विषयावर आपण परत कधीतरी बोलूयात. आज मी फक्त लीव आणि लायसन्स ॲग्रीमेंट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या कायदेशीर कारवाई आणि त्याबद्दलचे कायदे आणि त्याबद्दलचे घरमालक आणि भाडेकरू यांचे हक्क आणि अधिकार ह्याबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे मित्रहो, मी अगदी शांतपणे हळू याच्याकरता बोलतो की माझे जे बघणारे लोक आहेत, तुम्ही यापैकी अनेक लोक जे आहेत ते खेड्यापाड्यात राहतात, अगदी दूरच्या टोकाच्या गावांमध्ये राहतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं माझे व्हिडिओ बघितल्या जातात आणि लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. त्यामुळे मी जे बोलतोय ही गोष्ट अगदी अशिक्षित माणसाला सुद्धा किंवा निरक्षर माणसाला सुद्धा सोप्या रीतीने कळावी म्हणून मी हळूहळू आणि शांतपणे बोलतो. ज्या लोकांना घाई आहे ऐकायची ते स्पीड वाढवू शकतात. तुमच्याकडे स्पीडचं ऑप्शन आहे की तुम्ही डबल स्पीड करून ऐकू शकता हा व्हिडिओ. पण फक्त तुम्हाला घाईने ऐकावं म्हणून मी घाईने बोलू शकणार नाही. आता हा विषयाबद्दल मी पूर्ण माहिती दिली. तुमचे जर वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला वैयक्तिक लेवलवर जर काही कायदेशीर सल्ले हवे असतील, तुम्ही पण अशाच कुठल्या अडचणीत अडकलेला असाल, एक तर भाडेकरू सोडत नाहीये किंवा घर मालक त्रास देतोय, अशा प्रकारचे जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या वकिलाशी नक्कीच सल्ला घेऊ शकता. माझ्याकडनं जर सल्ला हवा असेल तर मी फोनवर सल्ले देतो. फक्त फोन सल्ला हा मोफत नाही. कमीत कमी ₹500 ही माझी फोनवर सल्ला देण्याची फी आहे आणि ती आमच्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र वकिलांची जी संघटना आहे त्याने नेमून दिलेली आहे की कमीत कमी कायदेशीर सल्ल्याची फी ही ₹500 असेल. त्याच्या खाली फी मला घेता येणार नाही. त्यामुळे मित्रहो, माझा नंबर इथे खाली तुम्हाला दिसतोच आहे. त्या नंबरवरच तुम्हाला फी पाठवायची आहे किंवा तुम्ही मला वैयक्तिक फोन करून विचारू शकता. आधी आपण त्यावेळेस चर्चा करूया. कागदपत्र बघून जर फी जर सल्ला द्यायचा असेल तर फी वाढू शकते. तुमचे जर कोर्टातली कामं जर मी करावं असं वाटत असेल तर त्याबद्दलची चर्चा आपण वैयक्तिक जेव्हा भेटू तेव्हा केली जाऊ शकते. आणि मी अनेक महाराष्ट्रातल्या गावातल्या लोकांसाठी मी
सल्ला देण्यासाठी भेटतो. मी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद इथे माझं ऑफिस आहे. तुम्ही इथे येऊन मला माझ्या ऑफिसमध्ये, कार्यालयात येऊन सल्ला घेऊ शकता किंवा दर 15 दिवसाला 2 दिवसासाठी मी पुण्याला असतो. त्यावेळेस तुम्ही माझी ॲडव्हान्समध्ये अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंटच्या वेळेप्रमाणे येऊन तुम्ही माझा सल्ला पुण्यामध्येही घेऊ शकता. पुणे आणि औरंगाबाद खेरीज मी इतर कुठल्याही शहरात सध्या तरी जात नाही आहे. त्यामुळे बऱ्याचदा फोनवर सल्लाही उपयोगी पडतो. तर तुमच्या शंकांचं निरसन करायचं असेल, तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल, तर मित्रहो नक्की फोन करा. आपण लवकरच दुसऱ्या एका विषयासाठी याच व्हिडिओ चॅनलवर परत भेटूया. तोपर्यंत सुरक्षित रहा, सुखरूप रहा, आनंदी रहा. नमस्कार.